सध्या झी मराठीवर सुबोध भावे यांची एक नवीन मालिका येत आहे. पण याआधी त्यांची एक मालिका येऊन गेली, ती खूप प्रसिद्ध झाली. त्या मालिकेचं नाव होतं तुला पाहते रे. आणि या तुला पाहते रे मालिकेचा आता रिमेक येणार आहे, तोही हिंदीमध्ये. या मालिकेमध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत शरद केळकर दिसून येत आहेत आणि या मालिकेचं नाव आहे तुमसे तुम तक. असं म्हणलं जातं की शरद केळकर यांना या भूमिकेसाठी सर्वात जास्त पैसे मिळालेले आहेत आणि त्यांना या भूमिकेसाठी जानेवारी महिन्यात विचारण्यात आलं होतं. पण त्यांच्या बिझी शेड्यूलमुळं त्यांना त्यावेळेस शक्य नव्हतं. पण जेव्हा त्यांना प्रोड्युसरनी पुन्हा एकदा मार्च महिन्यात विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी या मालिकेसाठी होकार दिला. शरद केळकर आपल्याला आत्तापर्यंत सिंदूर तेरे नाम का, सात फेरे, कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये दिसून आले आहेत. तर त्यांची आता नवीन मालिका येत आहे, ती अगदी सेम टू सेम तुला पाहते रे मालिकेसारखी दाखवण्यात आलेली आहे. मालिकेमधील सीन हा प्रत्येक सीन कॉपी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जशी सुबोध भावे यांची हेलिकॉप्टरमधली एंट्री दाखवण्यात आली होती, तशीच शरद केळकर यांची एंट्री दाखवण्यात आलेली आहे. तर रिक्षामधली पहिली भेट तसेच कॉलेजमधला स्पीच असो, सर्व घटना एकसारख्या दाखवण्यात आलेल्या आहेत. तर तुला पाहते रे ही मालिका झी मराठीवर ज्यावेळेस चालू होती, त्यावेळेस तिनं 1 नंबरचा TRP कधीही सोडला नाही. यामागं अनेक कारणं होती. जसं की मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा अभिनय. यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये सुबोध भावे, अभिज्ञा भावे तसेच गायत्री दातार हे प्रमुख भूमिकेत दिसून येत होते. यांचा अभिनय अतिशय उत्तम होता. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे मालिकेचं संगीत. मालिकेचं संगीत आणि जे मेन टायटल सॉन्ग होतं ते अतिशय लोकप्रिय झालेलं होतं. त्यामुळं याचा परिणाम या मालिकेच्या TRPवर सुद्धा झाला होता. या हिंदी मालिकेमध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये निहारिका चौकसे, तर ही अभिनेत्री मालिकेमध्ये 19 वर्षाची आणि शरद केळकर हे या मालिकेमध्ये 46 वर्षाचे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे.